पर्व ओबीसी सर्व, एकच पर्व ओबीसी सर्व। आज अमरावती येथे आयुक्त कार्यालय सामाजिक न्याय भवन या ठिकाणी आम्ही आलेले आहोत। या ठिकाणी 5ही जिल्ह्याचं हे हेड ऑफिस आहे आणि आमच्याकडे यवतमाळला सुद्धा याचं आंदोलन झालं। 36 जिल्ह्यामध्ये 100 विद्यार्थी आणि 100 विद्यार्थिनी असे 72 हॉस्टेल प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी, एक मुलींसाठी आणि एक मुलांसाठी असा शासनाने अनेक वर्षापासून आम्हाला दिलेला एक प्रकारचा लतिफा आहे। परंतु तो तुला अजूनही जमत नाही। फडणवीस आले आणि फडणवीस गेले आणि त्यानंतर नवीन शिंदे सरकार आलं, परंतु ते आम्हाला भूलथापा देत आहे। सध्या आमचा रिटा लागून असल्यामुळे आम्ही गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, भंडारा इत्यादी ठिकाणी हॉस्टेल सुरू झालेले आहेत। यवतमाळलासुद्धा आम्ही त्यांना अल्टिमेटम दिलं होतं, तर कालच मला यवतमाळचं पत्र मिळालं की यवतमाळमध्ये पुढच्या 4-5 दिवसामध्ये सुरू होईल। तिथल्या हॉस्टेलची सगळ्या जागा वगैरे ठरलेल्या आहेत, परंतु अजूनसुद्धा हॉस्टेल सुरू झालेले नाही। मुलांच्या ॲडमिशन झालेल्या आहेत, मुलींच्या ॲडमिशन झालेल्या आहेत, त्यांना खोल्या कराव्या लागतात, त्यांना पैसे भरावे लागतात, त्यांच्याकडे पैसे नाही। त्यामुळे ह्या लेकरांचे वांदे आहेत, त्यांचे त्या शिक्षणापासून यामुळे वंचित होऊ शकतात। म्हणून शासनाला जर हे काम करायचं आहे तर ते त्वरित करावं। महायुतीच्या मार्फत करा, राज्य शासनाच्या माध्यमातून करा, आमचं काहीच म्हणणं नाही, परंतु हे लवकरात लवकर सुरू करावे। जर या महिन्याच्या अखेरपर्यंत जर हे होत नसेल तर आम्ही तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांना देतो आहे। शासनानं या अनुषंगानं जागृत राहावं आणि याची काळजी घ्यावी, अन्यथा संपूर्ण ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल, याची त्यांनी नोंद घ्यावी।